श्री कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. अखंड मुखामध्ये नामस्मरण आहे देवाचं. पायामध्ये वाहन नाही, फाटके धोती आहे, अंगावर फाटकं उपरण आहे, पण तेज मात्र सूर्याप्रमाणे आहे. आणि मुख तर क्षणभर सुद्धा विसावा घेत नाही. नेघे 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 माझी वाचा विसावा, होता म्हणे हवा 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 साधावा. अखंड कृष्ण 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 जय कृष्ण श्री कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण. अखंड नामस्मरण करतायत आणि नामस्मरण करता करता द्वारकेमध्ये पोहोचले आणि द्वारकेच्या महाद्वारामध्ये भगवान परमात्म्याच्या दिव्य दरबारामध्ये पोहोचले. पोहोचल्यानंतर त्या सेवकांनी अडवलं, द्वारपालांनी अडवलं. द्वारपालांना सांगितलं, सुदामदेवांनी विनंती केली, अहो कान्होबा आहे ना, तो माझा मित्र आहे, माझा सखा आहे. ते द्वारपाल हसायला लागले. कहाँ तुम सुदामा द्विज कंगाल, कहाँ जगतपति श्री गोपाल. अरे कुठं हा फाटका तुटक्या कपड्याचा ब्राह्मण आणि कुठे द्वारकाधीश परमात्मा. ते द्वारपाल काही गेल्या जाऊ देत नाही. द्वारपालांना पुन्हा पुन्हा विनंती करतात, अरे द्वारपालो देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का हाल. कृष्ण के दरे पे विश्वास लेके आया, मेरे बचपन का यार है ये मर्ज करके हाथ लेके आओ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर मेरे दामा गरीब आ गया है, इधर मेरे दामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे दिसायला सामान्य गरीब ब्राह्मण आहे, कोणी जाऊ देत नाही. द्वारपाल अडवतात. द्वारपालांना विनंती केली, फक्त जाऊन तरी सांगा
की सुदाम देव आलेला आहे, सुदाम आलेला आहे. द्वारपाल धावत पळत गेले आणि भगवंताला सांगितलं, देवा एक ब्राह्मण आलेला आहे, फाटक्या तुटक्या कपड्याचा आहे आणि तुम्हाला भेटण्याची पुन्हा पुन्हा इच्छा व्यक्त करतोय आणि नाव सांगतोय सुदामा. सुदामा नाव ऐकल्याबरोबर ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा धावत पळत आले, हनुमानी पायाने धावू लागले. रुक्मिणीला आश्चर्य झालं. रुक्मिणी विचार करते, हा बाबा इंद्रादी देव ब्रह्मादी देव आले तर उठून उभं राहत नाही. आज सुदाम देवाचं नाव घेतल्याबरोबर धावत पळत निघाला. कोण असा ब्राह्मण आहे, कोण असा भगवंताचा सखा आहे. रुक्मिणी माता पाहण्याकरिता देवाच्या पाठीमागे धावू लागली. सुदाम देवाला द्वारामध्ये पाहिलं, धावत पळत जाऊन माझ्या परमात्म्याने सुदाम देवांना कडकडून मिठी मारली. क्षणभर दोघही विसावले, दायमुखरून रडू लागले. एकमेकाच्या हृदयाशी हृदय जुळले आणि भगवान परमात्मा काही क्षणानंतर म्हणता, सुदामा अरे किती दिवसानंतर भेट झाली, किती दिवसानंतर आलास. हो देवा, खूप दिवसाची इच्छा होती तुम्हाला भेटण्याची, परंतु प्रपंचामुळे येता आलं नाही देवा. चल घरामध्ये. राजवाड्यामध्ये नेलं. ते सुदाम देवाचं दृश्य पाहिलं, अवस्था पाहिली. सुदाम देवाची अवस्था पाहिली. भगवान परमात्मा धाय मुकून रडू लागले. रुक्मिणीला सत्यभामेला अष्टभार्यांना सांगितलं, जा या माझ्या ब्रह्मोत्तम असणाऱ्या सुदाम देवाची मला पाते पूजा करायचे. तुम्ही जा, परात घेऊन या, फुलं अक्षता पाणी घेऊन या. त्या सगळ्या धावायला लागल्या, पळायला लागल्या, धावत गेल्या. पण भगवान परमात्म्यांची ती अवस्था सुदाम देवाची पाहिली आणि धाय मोकळून रडू लागले. सुदाम देवाला सिंहासनावर बसवलं. आपण देव स्वतः देवाच्या पायाजवळ बसले. सुदाम देवाच्या पायावरून हात फिरवतात. अनेक पायामध्ये काटे मोडलेले आहेत, धुळीने पाय मळलेले आहेत. आपल्या उपरण्याने पितांबराने सुदाम देवाचे पाय झाडू लागले. ती अवस्था पाहिली, ते वस्त्र पाहिले आणि भगवान परमात्मा व्याकुळ झाले, कासावीस झाले. देखे सुदामा की दिन दशा, करुणा करके करुणा निधी रोवे. सगळ्यावर करुणा करणारा परमात्मा आज कारुण्याने भरून ओतपोत भरला आणि धाय मोकळून रडू लागला. पाण्याची वाट पाहिली नाही, परातीची वाट पाहिली नाही आणि भगवान परमात्म्याने आपल्या डोळ्यातील गंगा यमुना अश्रुधारांनी सुदाम देवाचे पाय धुवले. महाराज, पानी परात को छुवे नहीं, नैनन से पग धोवे. ती अवस्था पाहून भगवान परमात्मा धाय मोकळून रडले आणि डोळ्यातल्या अश्रुधाराने सुदाम देवाचे पाय धुवून काढले. सत्यभामा, रुक्मिणी, मित्रवृंदा, कालिंदी आल्या. ते दृश्य पाहिलं, त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा घरभर अश्रुधारा व्हायला लागल्या. वा रुक्मिणी को बहुत ही अचंबा. अरे हा कोण भक्त आहे,
स्वतः भगवान परमात्मा ज्याच्याकरता रडतोय आणि त्या अश्रुधारांनी या भक्ताचे पाय धुले, त्यांना आश्चर्य झालं. भगवान परमात्मा सांगतायत रुक्मिणीला, रुक्मिणी जा या ब्राह्मणाच्या अंघोळीची सोय करा. आणि स्वतः भगवान परमात्म्याने सुदामदेवांना स्नान घातलं, फाटके वस्त्र काढून ठेवले आणि नवे नवे वस्त्र असणारे, सोन्याच्या जरी काठीचे असणारे वस्त्र सुदामदेवांना नेसण्याकरिता दिले. सर्वांना सांगितलं जा जेवायची व्यवस्था करा. भगवान परमात्मा आणि सुदामदेव जेवायला बसले. 56 प्रकारचा भोग सोन्याच्या ताटामध्ये आहे, सोन्याच्या ताटात आहे. सुदामदेवासमोर सोन्याचं ताट आहे, 56 प्रकारचा भोग आहे. सुदामदेवाने ते 56 प्रकारचा भोग पाहिला, डोळ्यातून घळघळ अश्रुधारा व्हायला लागल्या. का बरं? सुदामदेवाने विचार केला, माझ्यासमोर आज 56 प्रकारचा भोग आहे, पण ज्या पत्नीमुळे मला भगवंताचं आज दर्शन झालं, ती पत्नी मात्र किती दिवस झालं उपवासी आहे. माझी लेकरं किती दिवस झालं तरी उपवासी आहे. पण आपण हे दृश्य, रडत असलेलं दृश्य जर भगवंताने पाहिलं तर देव म्हणे संसाराकरिता रडतोय हा. लगेच सुद्धा देवाने डोळे पुसले. पण अन्नाकडे हात मात्र जात नाही. भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवान परमात्म्याने आपल्या ताटातला एक घास उचलला आणि सुदामदेवाच्या तोंडाकडे नेला. सुदामदेवाने विचार केला, याला संसाराचं रडधडानं दाखवायचं नाही. मग कसं तरी 1-2 घास देवाच्या हाताने खाल्ले आणि सांगितलं, देवा माझं जीवन झालं, बहुत झालं. सुदामदेव उठले ताटावरून. देवाच्या लक्षात आलं आणि भगवान परमात्म्याने क्षणार्धामध्ये संपूर्ण सुदाम नगरी सोन्याची करून टाकली आणि अन्नधान्याचे कोठार त्या नगरीमध्ये भरभरून दिले. मला गाव सोनियाचा दिला गा. एवढा भगवान परमात्मा कृपाळू आहे, दीन दयाळ आहे, दीन वत्सल आहे, दीन बंधू आहे. ते दृश्य झालं. भगवान परमात्मा विश्रांती करता सुदामदेवांना आपल्या शयनगृहामध्ये घेऊन जातात. स्वतः भगवान परमात्मा सुदामदेवाचे पाय चेपतायत, पाय दाबायला लागले. लक्ष्मीने विचार केला, स्वतः आपले मालक पाय दाबतात. मग लगेच तिने ते हाताने वारा घालण्याचा फॅन घेतला आणि वारा घालू लागली. मग दोघं गप्पा मारायला लागले. गप्पा मारतात. मग रुक्मिणी मातेने विचार केला, आता मित्र मित्र गप्पा मारायला लागले, मग आपलं काम काय? म्हणून रुक्मिणी माता निघून गेली. कार्यसुदामा लग्न झालं? हो देवा झालं, तुझ्या कृपेने सुंदर अशी बायको भेटली, तिचं नाव सुशीला आहे, मुलंही आहेत. अरे मग वहिनीने मला काही खायला दिलं नाही का? सुदामदेव ते गाठोडीत लपवत होते. सुदामदेवाने विचार केला, ही नगरी सोन्याची आहे, इथे एक एक घास सोन्याचा आहे आणि यांना हे तुटके मुटके पोहे दाखवायचे, कसं वाटेल देवाला, म्हणून लपवत होते. भगवान परमात्म्याने ती परचुंडी घेतली, ते गाठोड घेतलं, उघडलं आणि त्यामध्ये चिमुटभर पोहे खाल्ले आणि तृप्तीचा ढेकर दिला आणि सुदामदेवाचं संपूर्ण दारिद्र्य नष्ट केलं. रुक्मिणी मातेने विचार केला, या बाबाने चिमटवर पोहे खाल्ले तर सुदामदेवाला सोन्याची नगरी दिली, संपूर्ण राज्य असणार सोन्याचं करून टाकलं, संपूर्ण दारिद्र्य नष्ट केलं आणि आता हे सगळे पोहे खाईन तर हा बाबा आम्हा बायकाला सुद्धा द्यायला तयार होईल. म्हणून रुक्मिणीने झटकून हातातून घेतलं बघा आणि सगळ्या पत्न्यांनी तो प्रसाद म्हणून सेवन केला. सुदामदेव काही दिवस तिथं राहिले काही दिवस आणि सुदामदेव निघाले. पण एक निरोप असणारा सुदामदेवाच्या पत्नीने सुदामदेवासोबत पाठवला होता. काय निरोप होता तो? लिहिला नव्हता तो निरोप, पत्राद्वारेही पाठवला नव्हता, तर त्या पोह्याद्वारे पाठवलेला निरोप होता. काय निरोप होता? ती सुशीला बहिणी असणारी
आपल्या नवऱ्याच्या मित्राला म्हणते, नवे नवे अखिल कोट ब्रह्मांड नायकाला म्हणायला लागली, एक मास गए पाक में दो एकादशी हो, सो प्रभु दीन दयाल में नित प्रतिदिन हो। देवा, अरे एका महिन्यामध्ये 2 पक्ष असतात आणि 2 पक्षामध्ये 2 एकादशी असतात। प्रत्येकाला या 2 एकादशी घडतात, पण देवा तुझी आमच्यावर केवढी कृपा आहे देवा, लोकांना फक्त महिन्याच्या 2 एकादशी घडतात, पण देवा तुझ्या कृपेमुळे आम्हाला 30 दिवस एकादशी घडते, कारण खायलाच मिळत नव्हतं ना काही, 30 दिवस एकादशी मिळते। भगवान परमात्मा हे शब्द ऐकले आणि 10 मोकळू लढू लागला भगवान, आणि हात जोडून विनंती केली, हे भावी, हे बहिणी, आतापर्यंत जे झालं ना ते मी कान धरतो, मी तुला क्षमा मागतो, मी तुझ्या पाया पडतो, पण आतापासून पुढे अशा गोष्टी होणार नाही। होनी थी सो है गई, झालं ते सोडून दे, मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, मागे जे झालं ना बहिणी भाभी सोडून द्या, आता असं काही होणार नाही, फिर ऐसी नाही होय, पुन्हा अशा गोष्टी होणार नाही, तुला आता महिनाभर एकादशी करायची गरज नाही, मग मी तुला वचन देतो भाभी, मी तुला वचन देतो वहिनी, भाभी तेरे घर में, भाभी तेरे भवन में नित्य द्वादशी हो। हे बहिणी, अगं आतापर्यंत जी चूक झाली मला क्षमा कर, आता तुला एकादशी करावी लागणार नाही, आता तुझ्या घरी महिनाभर एकादशी होणार नाही, आता नित्य प्रतिदिन तुझ्या घरी द्वादशी होईल। आणि तेव्हापासून जे भगवान परमात्म्याची भक्ती करतात ना त्याला एकादशी जाणवतच नाही मला, उलट एकादशीच्या दिवशी माणसं जास्त खातात, बरोबर आहे की नाही? आणि कोणीतरी म्हणलंय सुद्धा गाढवाने चराने एकादशी धरा, कोण म्हणलंय मी त्याचा शोध घेतोय बघा, हे कोणी शास्त्रात नाही, काही नाही, एकादशीला माणसं एवढं खाते तेवढं खाते, आदल्या दिवशी म्हणजे उद्या एकादश आहे, बायकांची तर कमाल